नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत तांबारे आपल्या सर्वांचं आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप 10 शेतीबद्दल माहिती देणाऱ्या ॲप्स। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये शेती संबंधित माहिती देणारे शेकडो ॲप्स आहेत, पण या ॲप्समधून काही ॲप्स बंद पडलेले आहेत आणि काही ॲप्स असे आहे की त्याला डाउनलोड करून करायचे, त्यांचा वापर कसा करायचा ही सुद्धा पुरेपूर माहिती नाही, म्हणून समजा की त्या ॲप्स सुद्धा बंदच पडलेले आहे। म्हणून या शेकडो ॲप्समधून आम्ही शेतकरी बांधवांसाठी 10 ॲप्स घेऊन आलो आहोत, ज्या शेती संबंधित चांगली आणि बरोबर आणि योग्य टाइमवर अशी योग्य अशी माहिती देते। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला 10 ॲप माहित पडणार। तर मित्रांनो, पहिली ॲप आहे प्लॅन्टिक्स। या ॲपबद्दल तुम्हाला माहितच राहायला पाहिजे, कारण की जेव्हा पण आपण शेती संबंधित व्हिडिओ बघतो युट्यूबवर, तेव्हा प्लॅन्टिक्स ॲपची ॲडव्हर्टाइज येते। तर मित्रांनो, ही ॲप खूप प्रसिद्ध अशी ॲप आहे, कारण की भारत देशातील आपल्या कमीत कमी 80 लाख शेतकरी बांधव या ॲपचा यूज करतात। आणि ह्या ॲपचा यूज करण्यामागचं कारण म्हणजे ही ॲप आपल्याला कोणत्याही भाषेमध्ये वापरायला मिळू शकते। आपली राष्ट्रीय हिंदी भाषा, इंग्लिश आणि जी आपली राज्य लँग्वेज म्हणजे मातृभाषा आहे त्या भाषेमध्ये। आणि मित्रांनो, हे ॲप वापरणं खूप सोपं असं आहे, कारण की ॲप जर आपण शेतामध्ये गेलो आणि आपल्याला वाटलं की आपल्या पिकावर कोणता रोग आलाय, काही आला, कीड आली आहे, तर जसं आपण फोनपे मध्ये स्कॅन कसं करतो तसंच ॲप ओपन करून डायरेक्ट पिकाला स्कॅन करतात। म्हणजे जे पिकाचे पान आहे, त्यावर रोग आला, त्याला डायरेक्ट स्कॅन केलं, स्कॅन केल्याबरोबर त्या किडीचं नाव, त्या रोगाचं नाव, तो रोग कशामुळे आला, त्या रोगावर आपल्याला उपाय म्हणून काय करता येईल, कोणती फवारणी घेता येईल, फवारणी घेतली तर त्या औषधीचं प्रमाण किती घ्यावे, प्रतिपंप, सर्व माहिती लिखित स्वरूपात आपल्या मोबाईल स्क्रीनवर येऊन जाते मित्रांनो। म्हणून ह्या ॲपचा उपयोग शेतकरी बांधव जास्तीत जास्त करतात। आणि दुसरी ॲप मित्रांनो आहे स्पेक्ट्रोस्कोप। स्पेक्ट्रोस्कोप ॲप सुद्धा प्लॅन्टिक्स ॲप सारखीच आहे, सेम। तुम्ही पिकाला जे रोग आलाय, कीड आलाय, त्याला स्कॅन करा, फोटो काढा, अपलोड करा, त्याबरोबर त्या रोग का आलाय, कोणता रोग आहे, सर्व माहिती येऊन जाणार। फक्त एक म्हणजे ते जे रोग आहे, कीड आहे, त्याचा जे उपाय आहे ते जैविक किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने सांगतात की कसा याला दुरुस्त करता येईल। आणि दुसरं मित्रांनो, या ॲपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 23 पीक आहे, त्याबद्दल म्हणजे त्यावर येणारा रोग, कीड या सर्व गोष्टीचं निवारण किंवा उपाय मिळणार। आता आहे तिसरी ॲप मित्रांनो आहे ॲग्रोस्टार। ॲग्रोस्टार तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहितच राहणार, कारण की महाराष्ट्रातील खूप सारे शेतकरी ॲग्रोस्टार या ॲपचा उपयोग घेतात किंवा या ॲपपासून लाभ घेतात। या ॲपमध्ये काय असते मित्रांनो, की शेतकरी बांधव शेतीला लागणाऱ्या कोणतीही वस्तू म्हणजे खाद, बियाणं, औषधी, तसंच म्हणता येईल का ताडपत्री, बॅटरी, सोलर बॅटरी, असं कोणती पण वस्तू ज्या किंवा शेतीत काही वापरणारे टूल्स, या सर्व गोष्टी ऑनलाईन बोलू शकतात आणि ते कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा होते। म्हणजेच आणि दुसरं या ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्यामागचं कारण म्हणजे या ॲपला एक टोल फ्री नंबर आहे यांचा, कस्टमर केअर। त्या टोल फ्री नंबरवर सुद्धा आपण कॉल करून ऑर्डर करू शकतो आणि ते आपल्याला घरपोच ऑर्डर देतात। आणि मित्रांनो, आता चौथी आणि ही महत्वाची ॲप आहे ती म्हणजे इनाम। ह्या ॲपद्वारे मित्रांनो काय होते की शेतकरी बांधवांना घर बसल्या बाजारभाव माहिती होऊन जाते, त्यांच्या पिकाचे बाजारात काय रेट चालू आहे, आजचे काय रेट आहे। आपल्याला माहिती आहे शेतकरी बांधवांना जर बाजारभाव माहिती करून घ्यायचे आज, तर त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात की त्यांना एक तर बाजारात जाऊन माहिती करून घ्यावं लागतात किंवा ते कॉलवर कोणाला विचारतात की आज काय रेट चालू आहे बा या पिकाला, सोयाबीनला, कापसाला, आणि ते पण त्यांना योग्य आहे की नाही अजून ते कन्फर्म करतात, बरोबर आहे की नाही। पण इनाम ह्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना आजचा पिकाचा बाजारभाव काय आहे ही त्यांना खरीखुरी आणि पक्की अशी माहिती मिळून जाते। मित्रांनो, पाचवी ॲप आहे कृषी जागरण। हे ॲप समजा एक प्रकारचं न्यूज चॅनल आहे, पण हे न्यूज चॅनल असं समजा की ते फक्त शेतीबद्दल न्यूज देते। म्हणजे शेतीबद्दल म्हणजे कोणती न्यूज की आज किंवा उद्या येणाऱ्या दिवसात कुठे काही इव्हेंट्स आहे शेतीबद्दल, कोणता कार्यक्रम होणार आहे, कोणता पुरस्कार म्हणजे प्रदान सोहळा होणार आहे, किंवा कुठे कृषी प्रदर्शनी भरणार आहे, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रस्तरीय, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला न्यूजद्वारे या ॲपवर मिळून जाते। तसंच आपल्याला कृषीच्या क्षेत्रात वाचण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून ही ॲप या म्हणजे कृषी जागरणद्वारे मॅगझिन सुद्धा छापल्या जातात आणि त्या शेतकऱ्याला वाचण्यासाठी पुरवल्या जातात। आणि 6वी ॲप येते मित्रांनो, ते म्हणजे मेघदूत ॲपद्वारे आपण म्हणजे वातावरणाबद्दल पूर्ण माहिती मिळू शकतो। या ॲपमध्ये काय असतं मित्रांनो की आपल्याला जे वातावरण आहे येणाऱ्या दिवसात कसं राहणार, उष्ण राहणार, दमट राहणार की पाणी येण्याची संभावना, या सर्व गोष्टी या ॲपद्वारे आपल्याला माहिती करून घेता येतात। ही ॲप IMDB म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च यांच्याद्वारे शेतकऱ्यांना पुरवण्यात आली आहे किंवा यांनी तयार केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, म्हणजेच वातावरणाची माहिती घेण्यासाठी। मित्रांनो, आपली 8वी आणि 9वी ॲप आहे बिगत आणि देयात। ह्या दोन्ही ॲप ॲग्रोस्टार सारख्याच काम करतात, म्हणजेच आपल्याला शेतीमध्ये लागणाऱ्या समजा खाद, बियाणे किंवा औषधी किंवा काही शेतीमध्ये लागणारे अवजारे समजा, किंवा समजा काही आपलं इरिगेशनचं सामान, काही कोणतीही वस्तू, ताडपत्री, या सर्व गोष्टीची आपण होम डिलिव्हरी करू शकतो। आता येते मित्रांनो आपली 7वी ॲप आहे ती कृषीफाय। ही ॲपमध्ये मित्रांनो जे प्रोग्रेसिव्ह आणि उत्कृष्ट म्हणता येईल किंवा विकासशील शेतकरी आहेत ते आपल्या शेतीचे व्हिडिओ बनवून या ॲपमध्ये टाकतात, अपलोड करतात, कारण की त्याच व्हिडिओ बघून आपल्या शेतकरी बांधवांना शेतीबद्दल माहिती मिळावी म्हणून किंवा त्यांच्या पिकाबद्दल।
आणि असं म्हणता येईल की जे आपले शेतकरी बांधव आहे ते स्वतः पीक घेतात, याचे सुद्धा ते स्वतःच्या शेतीचे व्हिडिओ काढून सुद्धा ते ह्या ॲपमध्ये टाकू शकतात। मित्रांनो, आता येते आपली शेवटची 10वी आणि सर्वात महत्त्वाची ॲप म्हणजे जैविक कृषी। मित्रांनो, ही ॲप जे जैविक शेतकरी आहे आणि खरीददार आहे यामध्ये नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचं काम करते आणि ही पहिली ॲप आहे जिच्याद्वारे शेतकऱ्यांना जे जैविक शेतीला लागणारे टेक्निकल आहे आणि संसाधन आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती मिळते। आणि मित्रांनो, जे जैविक शेती करण्यात खूप एक्सपर्ट झाले आहे म्हणता येईल का ते अग्रेसर आहे, जे शेतकरी जैविक कृषी शेती करतात त्या शेतकऱ्यांशी जोडण्याचा शेतकरी बांधवांना एक मौका मिळतो। समजा ज्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे जैविक शेती करण्यास, जर काही त्यांना समस्या आल्या त्यांच्या शेतीमध्ये, त्यांच्या पिकावर काही रोग आला, या सर्व गोष्टींचं समाधान साधण्यासाठी त्या एक्सपर्ट लोकांशी संपर्क साधण्याचा या ॲपद्वारे मौका मिळतो त्या शेतकऱ्यांना। आणि या ॲपचं एकच असं म्हणजे उद्देश आहे मित्रांनो जैविक कृषीचं, की आपल्या भारत देशामध्ये जास्तीत जास्त जैविक शेतीला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त जैविक शेती वाढावी, हेच या ॲपचं उद्देश आहे। म्हणून जे शेतकरी जैविक शेती करण्यास सुरुवात करत आहे किंवा त्यांची करण्याची इच्छा आहे त्यांनी जैविक कृषी ॲपचा उपयोग करावा। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सबस्क्राईब करणं फुकट आहे म्हणून सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय